हाय हॅलो नमस्कार ताईंनो, मी मधू तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. हाय बोल दादा. हाय. उमलते मी रातीला साजनी, क्षणिक सोबती तुझ्या अंगणी, सुगंधी दरवर ब्रह्मरूपिणी, दाही दिशासी गंध प्रसारिणी, श्वेतांबरी मी कमल नारायणी, घालून हिरवा शालू नागपर्णी, अलवार साजनी मोहक तरुणी, जणू नभातली ती तारांगिणी, क्षणिक जीवन तुझ्या शरणी, झाले सार्थकी तव ब्रह्मचरणी. असं म्हणतात पार्वती मातेच्या विनंतीवरून ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती, असं शिव महापुराणात म्हटलं गेले. ताईंनो, हे ब्रह्मकमळाचं फूल या झाडाला लावून 4 वर्ष झाले, अजून एकदाही फुल आलं नव्हतं. मी शेवटी याची कुंडी चेंज केली आणि माती पण त्यात शेणखत टाकलं. ते इतकं भारी झालं ना, आणि माझं लक्ष पण नव्हतं त्याला कळी आली तर. जरा मोठी झाली मग दिसली, पण मी खूप खुश झाली. ती दिसल्यापासून रोज लक्ष माझं किती मोठी झाली आणि शेवटी ती फुलली. म्हणजे थोडी बाकी होती फुलायची. म्हटलं नितीन येऊपर्यंत मस्त रांगोळी काढून घेऊ, आणि मग रांगोळी काढली आणि नितीन 11ला आले. तोपर्यंत फुललं होतं. नितीनचं जेवण झालं. मी ताट केलं पूजेचं. गणपती बाप्पाची शंकराची आरती केली. असं म्हणतात जेव्हा हे फुल उमलतं ना तेव्हाच त्याची पूजा करायची, आरती करायची आणि ते तोडून महादेवाच्या मंदिरात पिंडीवर ठेवून यायचं. एवढ्या रात्री म्हटलं मंदिर चालू राहील की नाही, त्यापेक्षा म्हटलं आता पहिल्यांदाच आलंय हे फुल आपल्या झाडाला, तर आपण हे आपल्याच देवघरातल्या पिंडीवर ठेवू. मग मस्त गणपती बाप्पाची आरती केली. विक्राळा ब्रह्मांडी माळा अभिषेक कंठ काळा ते द्विज्वाळा लावण्य सुंदर मस्ताची बाळा ते पुण्य जन्मला ए सुजुला. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरतीयो वाळू भागातीयो वाळू कर्पूर गौळा बोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुंदरांच्या माळा विभूतीचे उदन शिवकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे. आरती केली ताईंनो, आणि प्रेम म्हणायला लागला की मी तोडणार ते फुल. म्हटलं मग तोडतो. मग दोघांनी मिळून तोडलं आणि मग देवघरामध्ये आणलं. देवघरामध्ये पिंडीवर ठेवलं. मस्त बघू शकता तुम्ही किती छान फुललंय ते. आणि हे बघा, दुसऱ्या दिवशी नितीनच्या आत्याबाई आल्या होत्या. त्यांना गावी जायचं होतं, तर प्रेमला भेटून जाऊ म्हटल्या. मग आल्या होत्या तर प्रेम क्ले खेळत होता. त्या बोलल्या, प्रेम दे, मी तुला बैल बनवून देते. प्रेमो आजीने काय बनवलं बघ. हे पीक आहे का रे? म्हणजे काय आणि नंतर माझ्या मागे लागला की आई गणूबाप्पा बनवून दे. तर मग मी असं बनवलं बरं का ताईंनो. आणि ताईंनो, जरा माझी तब्येत पण ठीक नव्हती, तर मग नितीन बोलले की आपण जाऊ आणि तुझे डोळे वगैरे चेक करून बघू डोकं का दुखतंय. तर मग गेलो. तर ताईंनो मला ते बोलले बरं का तिथले की तुमची मान वगैरे पण दुखते का, आणि खरंच खूप मान दुखती माझी. तर नंतर चेक केल्यानंतर समजलं की मला चष्मा लागला. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.